नमस्कार, मी हर्षल बदाने. इनबजच्या कट्ट्यावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज इनबजच्या कट्ट्यावर आपल्यासोबत आहेत लेखिका, संवादिका शिल्पा खेर. शिल्पा खेर यांच्याबाबत अगदी थोडक्यात, शिल्पा खेर ह्या एक लेखिका आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे विद्यार्थी, तरुण, यूथ आणि त्याचबरोबर पालक आणि मुलगा यांच्या दोघांमधला जो दुवा आहे त्यातून कसा दूर करता येईल, विद्यार्थ्यांना कसं घडवता येईल, यशाच्या बाबतीत विद्यार्थी ज्या प्रकारे अडथळा ठरतात त्यांना आपल्या यशाकडे कसं मार्गक्रमण करता येईल यावर खरं तर त्यांचं फार मोठं काम आहे. त्याचबरोबर त्या भिवंडी महानगरपालिका आणि भाग्यश्री फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एक आगळा वेगळा आणि मोठा उपक्रम खरं तर विद्यार्थ्यांसाठी हाती घेतलेला आहे. याच शिल्पा खेर यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. शिल्पा खेरजी, तुमचं या इनबजचे कट्टर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. नक्कीच आपण चर्चेला सुरुवात करूया. आम्हाला तुमच्याकडून खूप सारं जाणून घ्यायचं आहे. तुमचा खूप मोठा लढा आहे विद्यार्थ्यांसाठीचा, तरुणांसाठीचा. हा लढा नेमका कसा सुरुवात झाली आणि तुमची असंख्य पुस्तकं जी आहेत ही बाजारात आलेली आहेत, एकूणच कसा प्रवास होता, काय सांगाल? सुरुवातीचा जो प्रवास आहे माझा, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काम करणं आणि लिखाण, हा सर्व प्रवास एकत्रितच सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. 2007 पासून जवळजवळ मी मुलांसाठी काम करते आहे. वात्सल्य या अनाथ आश्रमापासून जी ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून सुरुवात केली होती आणि 2009मध्ये भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना आणि त्याद्वारे अनेक शाळांमधून विविध संस्थांमध्ये जे काम सुरू केलेलं आहे. आणि 2009मध्ये पहिली प्रकाशित झालेली सत्यमेव जयते ही कादंबरी. तर जवळजवळ एकत्रच हा प्रवास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या दोन्ही मागचं कारण म्हणजे मुलांसाठी काम करणं किंवा समाजात काम करणं म्हणा आणि लिखाण, या दोन्ही मागचं कारण हेच होतं, सातत्याने हेच मनात होतं की तरुणांशी संवाद. कारण कुठेतरी तरुण हे आपलं उद्याचं भविष्य आहेत आणि त्यांच्या हाती आपल्या पूर्णपणे भविष्य आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, देशाचं भविष्य आहे. आणि त्यांनी नीट प्रकारे विचार करणं हे कुठेतरी जाणवत होतं तेव्हापासून. एक साधारण 2000 सालापासून म्हणाल तेव्हा आजूबाजूला बघताना की मुलं कुठेतरी बदलत चाललेली आहेत. विद्यार्थी कुठेतरी टेक्नॉलॉजी वाईज आपण फार पुढे जातो आहोत, पण एक जे कॉन्फिडन्स म्हणतो, खरा आत्मविश्वास, यामध्ये आपण मागे पडत चाललेलो आहोत, हे कुठेतरी जाणवत होतं. आणि ती जी तफावत आहे ती दूर करण्यासाठी आपण काहीतरी खारीचा वाटा का होईना उचलावा असं वाटायचं आणि त्यातून हे काम सुरू झालं. नक्कीच कामाला तिथून सुरुवात झाली. पण एकूणच आपल्याला खरं तर यावर चर्चा करायची आहे की तुमचं भाग्यश्री फाउंडेशननं खूप मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला साथ दिली ती म्हणजे भिवंडी महानगरपालिकेनं. हा नेमका उपक्रम कसा आहे, कशा पद्धतीनं तुम्ही चालवत आहात, याबद्दल थोडक्यात अगदी माहिती. भाग्यश्री फाउंडेशनचा रोजनिशी उपक्रम, व्यक्तिमत्व विकास रोजनिशी उपक्रम, हा भिवंडी महानगरपालिकेच्या सहकार्याने तेथील कमिशनर मनोहर हिरे आणि ॲडिशनल कमिशनर श्री अशोक कुमार रणखाम यांच्या सहकार्याने फार मोठ्या प्रमाणावर तिथे आपण सुरू केला. जवळजवळ 35 मराठी माध्यमाच्या शाळा आणि त्यांचे शिक्षक ह्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. हा उपक्रम अशा प्रकारचा आहे, जे मी म्हटलं की 2007 पासून जे काम मी करत आहे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कशा प्रकारे निर्माण व्हावा, हा जो एक बॅक ऑफ माइंड नेहमी विचार होता पूर्ण काम करताना. तर असं वाटलं की हा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी, जसं आपल्या भारतीय संस्कृतीत म्हटलेलं आहे की स्वतःशी ओळख असणं फार आवश्यक आहे. तुम्ही विविध डिग्र्या घ्याल, म्हणजे अगदी मोठं एज्युकेशन घ्याल, फॉरेनला जाऊन शिकून याल, पण एक गोष्ट सातत्याने आढळत होती ती म्हणजे मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण 1-2% होणारी आत्महत्या ही चिंतेची बाब झाली होती. आणि आज शैक्षणिक आपल्या अभ्यासक्रमात देखील आपण कितीतरी बदल या गोष्टीमुळे घडवून आणलेले आहेत की अभ्यास सोपा केला, परीक्षा आपण त्यांच्या काढून टाकल्या, पण तरी देखील यात फरक आढळत नव्हता. म्हणजे जितकं तुम्ही मुलांना मऊ देत गेलात तितकी ती अधिक वीक होत जाताना दिसली. तर ह्या मागचं काय कारण आहे बरं? आत्मविश्वास वाढण्यासाठी नेमकं काय करायला हवं आहे? तर स्वतःशी माझी ओळख व्हायला हवी आहे. माझ्या आवडीनिवडी काय आहेत, मला कुठे जायचं आहे, मला काय करायचं आहे, ह्यावर जो विचार होणं थांबलेलं होतं. एकाच मार्गाने आपण अमुक एक कोर्स निवडला, मग त्यातले टक्के, मग
मग 2% कमी पडलो तर मी कमी झालो, 2% जास्त मिळालं तर मी हुशार झालो, आणि नंतर मग व्यवसाय करताना त्या 2%चा उपयोग नाही झाला तर मग पुन्हा आत्मविश्वास गमावणं, ही जी साखळी चालू होती. तर त्यावर हा उपाय म्हणून आपण माझं लिखाण सुरू केलं. सुरुवातीला मी रोजनिशी उपक्रम तर गेले 3-4 वर्ष सुरू आहे, पण मुख्य म्हणजे लिखाण सुरू केलं. तर पहिली कादंबरी सत्यमेव जयते, त्यानंतर ज्या कादंबऱ्या आहेत सोल्जर इन मी, ह्या दरम्यान एक गोष्ट मला तुम्हाला अगदी महत्त्वाची सांगावीशी वाटते की सैनिकांचं जे प्रशिक्षण आहे त्याच्याशी जेव्हा माझा परिचय झाला, रोजनिशी उपक्रमाकडे मी येतेच आहे, पण त्याच्यामध्ये घडलेल्या ज्या स्टेप्स आहेत ते सांगणं फार आवश्यक आहे. तेव्हा मला एक गोष्ट आढळून आली, ती म्हणजे सैनिकांचं प्रशिक्षण. आपण एक सैनिक घडलेला बघतो, युनिफॉर्ममधला सैनिक आपण बघतो, आपण सॅल्यूट करतो, आपण आदर देतो, सगळं ठीक आहे, पण आपल्याला तो घडतो कसा हे माहिती आहे का? हे घडणं फार माहिती असायला हवं असं मला वाटलं मुलांना, की त्यांचं जे ट्रेनिंग आहे आपल्या शाळेच्या ट्रेनिंगपेक्षा टोटली वेगळं आहे. शाळेचा जो अभ्यासक्रम आहे त्यापेक्षा मला देखील शिकण्यासारखी गोष्ट होती. जेव्हा सैनिकांवर मी सुरुवातीला पुस्तकं लिहिली, आणि यामागचं फार मोठं कारण होतं की माझ्या नवऱ्याला डॉक्टर जितेंद्र केर यांना सैन्यात जायची फार आवड होती, आणि त्यांनी 7 अटेम्प्ट्स दिले, आणि दरवेळेला मला सांगायला हे वाईट वाटतंय की SSBला ते रिजेक्ट झाले, आणि रिटर्नला दरवेळेला पास झाले. पुण्यात ट्रेनिंग घेत होते, आणि पॅशन होती की मला जायचं तर सैन्यातच जायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. तर तो एक पॉईंट होता की मला सैनिकांचं जीवन काय आहे ते समजून घ्यावं असं वाटलं. मी सोल्जर इन मी ही पहिली कादंबरी माझी विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाली. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे, आणि फार चांगला रिस्पॉन्स याला मिळाला. 2014च्या मार्चमध्ये प्रकाशित झाली. तर त्या दरम्यान आणि त्याच्यानंतरही सैनिकांवर पुस्तकं लिहिताना मला सैनिकांचं ट्रेनिंग समजून घेता आलं. तर हे जे ट्रेनिंग आहे ना ते फार टफ आहे म्हणजे. आणि तुम्ही इवन माझा मुलाला मी भोसला मिलिटरी स्कूलला पाठवलं होतं, त्यांचा मिलिटरी प्रशिक्षणाचा 1 महिन्याचा कॅम्प असतो त्यासाठी. तर तिथली एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की कशा प्रकारचं टफ ट्रेनिंग असतं. हे तर मिलिटरी प्रशिक्षण होतं इथे, तरी देखील माझा मुलगा जेव्हा तिथे गेला होता आणि त्याला पाय अतिशय दुखत होता आणि तिथे खूप धावण्याचा सराव होता, तर त्यांनी खरंच म्हणाला दुखतोय माझा पाय, मी सरांना सांगितलं, आणि त्या सरांनी त्याला जोरात एक छडी पायावर लगावली आणि म्हणाले ती छडी लगावल्यावर मी जो काय धावत सुटलो, माझ्या पायाची दुखी नंतर निघून गेलेली होती आणि खरंच पाय दुखत नव्हता. तर हा जो बेस आहे ना तो मला फार आवडला म्हणजे. आणि तिथे हे नाही आहे की तुम्ही जाऊन विचारा की माझ्या मुलाला का मारलं, हे ते म्हणतील तुम्ही पाठवू नका. आज असे प्रकार सर्रास आपल्याला पाहायला मिळतात की मुलाला ओरडलं जरी तरी पालक जे आहेत हे थेट तक्रार करत असतात. येस, हात लावला तरी तक्रार. फक्त एक गोष्ट आहे की जो ती व्यक्ती शिकवणारी आहे त्याची लेवल पण तेवढी असायला हवी. म्हणजे त्या व्यक्तीने देखील त्याच्या मारण्यामागचा हेतू, तो जो वागतो आहे त्याच्या ओरडण्यामागचा हेतू हा स्पष्ट असणं फार आवश्यक आहे. नुसतंच मी घरचा राग आला आणि मुलावर काढलं हे फार चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही बाबी आहेत त्यात, हे आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. तर ती जी गोष्ट होती, नंतर सैनिकांशी बोलताना मला हे आढळून आलं की ट्रेनिंगमध्ये त्यांना अतिशय परिश्रमाची कामं दिली जातात. तसंच मानसिक तुम्ही म्हणजे मला हे एक वेगळी गोष्ट आहे की मानसिक इन्सल्ट देखील केला जातो. म्हणजे एका कमांडोनी सांगितलेली एक छोटीशी घटना आहे. तर मला सांगायला आवडेल की त्या कमांडोनी 9 पॅराचा कमांडो, त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे ए मेरे वतन के लोगो म्हणून. तर त्या दरम्यान त्यांनी मला एक सांगितलं की मॅडम आम्ही प्रशिक्षण जेव्हा आमचं सुरू झालं मिलिटरीमध्ये आणि आम्ही एकदम बेस्ट कॅडेट्स, तुम्हाला आत्ताच मी म्हणाले की माझा नवरा SSBला रिजेक्ट झाला, म्हणजे काय लेवलचं टॅलेंट तिथे लागत असेल. आणि अगदी माझ्या मते 0.0 वगैरे अशा काहीतरी 0.5 वगैरे असा रिझल्ट लागतो. म्हणजे 6 लाखामधून काही शेकडो विद्यार्थी सिलेक्ट केले जातात असं तिथलं रिझल्टचं हे आहे. तर तिथे म्हणजे केवढा तरी अभिमान होता म्हणाला आम्हाला की ह्यातून आम्ही सिलेक्ट झालो आणि मिलिटरी ऑफिसर होणार. आणि त्या वर्गात आम्ही जाऊन बसलो, सायन्सचा वर्ग होता काहीतरी, आणि तेव्हा तो म्हणाला, ते सर आले वर्गात तेव्हा आम्हाला वाटलेलं की काहीतरी सायन्सचा प्रश्न विचारतील काय, आम्ही तयार होतो उत्तर द्यायला. आणि त्यांनी आल्या विचारली एक गोष्ट की बॉईज शेण बघितलंय का. म्हणून मला आश्चर्य वाटलं की अरे फिजिक्स विचारा, केमिस्ट्री विचारा, शेण बघितलंय का म्हणजे काय. तर म्हणाले तिथे काही प्रश्न विचारायची सोय नसते, उलट नाही तुम्ही विचारू शकत की हे का विचारलं, येस किंवा नो. तर येस, प्रत्येकाने शेणावरचे बारीक किडे बघितले आहेत का, येस. त्याच्यावर देखील बारीक किडे असतात जे मायक्रोस्कोप खाली दिसतात, ते बघितले आहेत का. तर काहींनी हो सांगितलं, काहींनी नाही सांगितलं.
तर तेव्हा ते म्हणाले की एक लक्षात ठेवा, मी हे याकरता विचारलं की तुमची लायकी त्या किड्यांपेक्षा देखील खालची आहे, हे कायम लक्षात ठेवा. हा प्रसंग माझ्या त्या पुस्तकात मी घातलेला आहे. तर तेव्हा मी त्याला विचारलं की असं का म्हणून, एवढा अपमान का म्हणून. तर म्हणाला, मॅडम सैनिक कशासाठी तयार केला जातो की देशासाठी बलिदान हे आमचं सर्वोच्च ध्येय असतं. शेवटी काही तुम्ही टॅलेंट असेल, मार्क असतील, तुम्ही जवान असाल की ऑफिसर असाल, पण आमचं अंतिम ध्येय असतं की देशासाठी बलिदान. नाहीतर आपण जर बलिदानाची भावना नसेल तर शत्रू आल्यावर आपणच आधी पळू ना, लोक तिथेच ठेवू आपण. तर ते बलिदानाची जी गोष्ट आहे ती मीपणा, इगो तुमच्या आत असेल तर ते बलिदान येऊ शकणार नाही. मग काहीही करा तुम्ही, तुमचा टॅलेंट तिथे कामी नाही येणार, इगो नसणं कामी येणार आहे. आणि तुमचा जे ह्याचा कॉन्फिडन्स मारायचा उद्देश नव्हता, तो कॉन्फिडन्स अधिक वाढवण्यासाठी इगो तुमचा बाजूला ठेवावा लागतो. आपली जेव्हा स्वतःची क्षमता, स्वतःची लायकी, स्वतःची पातळी जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला समजते, तेव्हा आपण जगात सामोरे कोणी अपमान केला तरी आपल्याला काही वाटत नाही, आणि कोणी भरपूर कौतुक करून डोक्यावर बसवलं तरी काही वाटत नाही. आणि हीच गोष्ट असते जी यशस्वी जीवनासाठी फार आवश्यक असते. आणि रोजनिशी उपक्रमाचा कुठेतरी हा पाया आहे की येस, माझ्याशी ओळख होणं, यातून हा रोजनिशी उपक्रम सुरू केला. आणि भिवंडी महानगरपालिकेने यासाठी, ठाणा महानगरपालिकेत देखील आपण हा 3-4 वर्ष राबवला. पण भिवंडी महानगरपालिकेचे विशेष करून मला आभार मानायला आवडतील की त्यांनी अतिशय, म्हणजे कमिशनर लेवलपासून ते जे आमचे शिक्षक होते, तिथले शिक्षक प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक यांनी जे इतकं मनापासून सहकार्य दिलं, त्यांना हा उपक्रम जो आहे तो पटला. आणि दर महिन्याला आम्ही जे त्यांची शिबिरं घेत होतो शिक्षकांची, तर दर महिन्याला त्यांना मुलांमध्ये हा बदल दिसू लागला. हा उपक्रम अशा प्रकारचा होता, त्याविषयी थोडं मी सांगू इच्छिते की मुलांना लिहितं करा, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग वगैरे तिकडे काही जाऊन मुलांना सांगणं शक्य नव्हतं. एक वेगळ्या वेळेने त्यांच्या जवळ येणं हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक होतं. तर मुलांना लिहितं करा. तर पहिला प्रश्न होता की मुलं आमची वाचत नाहीत आणि लिहत नाहीत, तर त्यांना लिहितं करणं ही सोपी गोष्ट नव्हती. तर लिहितं करा, मग तुम्ही त्यांना काहीही लिहायला सांगा, काहीही लिहायला सांगा. म्हटलं अगदी मी म्हणजे त्यांच्या भाषेचा संडासला गेलो होतो आणि सकाळी चहा पिऊन मी शाळेत आलो आणि इथे येऊन मला खिचडी काय मिळाली ती मी खाल्ली, हे लिहू दे, काही हरकत नाही. म्हणजे त्या भाषेतून तुम्ही लिहायला, त्यांना हसू नका, अक्षराला हसू नका, कारण तुम्ही जर त्यांना हसलात तर ते मोकळेपणाने लिहिणार नाही. आणि सर्वप्रथम मी सांगितलं, आपली बुद्धीची किंवा अक्षराची वगैरे काही कॉम्पिटिशन नाही आहे, पहिलं लक्षात घ्या. कारण असं काही नसतंच ना, बुद्धीचं मोजमाप असं करताच येत नाही कुठल्याही गोष्टीने. तर म्हटलं ही पहिली गोष्ट लक्षात घ्या की अक्षर बघायचं नाही आहे, तो काय लिहितोय ते बघाय, आपल्याला हवं आहे की लिहितं होणं हे फार आवश्यक आहे. तर ते लिहितं होण्यासाठी त्यांना जे हवं ते लिहू द्या, जे हवं ते लिहू देत. त्याच्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या परिसराविषयी लिहायला सांगा. मग शाळेत काय शिकवतात ते, त्यांना काय कळलं, हे पुढच्या 1-1 आठवड्याचे टप्पे होते की जेव्हा इंटरेस्ट होतो ना की नाही मी लिहितोय, शिक्षक त्याला चांगलं म्हणतायत, मी भले टॉयलेटला जाऊन आलो आणि शाळेत आलो, दात ब्रश केले, एवढं लिहिलं 4 ओळी तरी शिक्षक चांगलं म्हणतायत, मग मी पुढे माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी जे काय आहे मला कोणी विचारत नाही. आणि दुसरी एक अट ही होती मुख्य, म्हणजे की त्यांची वही त्यांच्या परमिशन शिवाय वर्गात वाचायची नाहीये, ती फक्त शिक्षक आणि मुलांच्या मध्ये. असं नाही की ते सगळ्यांना जाहिरात, मग मुलगा शेवटी एक हे येणार ना की मी अमुकच, मला हसतील का सगळे. आणि हळूहळू एक 4-5 महिने गेले ह्याला, पण असा रिस्पॉन्स यायला लागला की मुलं मोकळेपणाने लिहू लागली, कविता लिहू लागली. म्हणजे हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की भिवंडी महानगरपालिकेतल्या मुलांनी, जी मुलं लिहत नव्हती आधी, त्यांनी कविता केल्या, कारण मनातलं ती व्यक्त व्हायला लागली. आणि मग त्यांना आज पुस्तक सगळ्या शाळांमध्ये लायब्ररी आहे. मी आज ग्रंथाली प्रकाशनमधून त्यांना आव्हान केलं होतं की आम्ही पुस्तकं देतो तुम्हाला. मला ग्रंथाली प्रकाशन म्हणून त्यांनी सांगितलेलं की ज्या गरजू शाळांना आपण पुस्तकं देऊ, पण शाळांमध्ये अशी परिस्थिती की प्रत्येक शाळेला लायब्ररी आहे. महानगरपालिकेच्या पण सर्व शाळांना 100 पुस्तकांची का असेना लायब्ररी, ती वाचलीच जात नसतील तर अजून 100 पुढे देण्यात काय अर्थ आहे. तर म्हटलं मग त्यांना तुम्ही एक गोष्ट सांगा, पुस्तकं ती वाचत नाहीयेत. तर शिक्षकांना आधी लिहितं आणि वाचतं केलं, शिक्षकांची निबंध स्पर्धा ठेवली की तुम्ही लिहा आधी, तुम्हाला काय वाटतंय, साने गुरुजींविषयी काय वाटतंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय वाटतंय, महात्मा फुल्यांविषयी काय वाटतंय, लोकमान्य टिळकांविषयी काय वाटतंय, जे आपले नेते म्हणून आपण ज्यांना पाहतो, तर तुम्हाला काय माहिती आहे त्यांच्याविषयीची, ती तुम्ही आधी लिहा. आणि त्यातून जे चांगले निबंध होते त्या शिक्षकांना आम्ही सांगितलं, चांगले किंवा सगळे जे काही होते तुमची आदर्श व्यक्तिमत्व तुम्ही आता मुलांना समजवा ती त्या प्रकारे.
नुसतंच तुम्हाला वेळ कमी मिळतोय, तास म्हणजे आपला पोर्शन कंप्लीट करायचं आहे, ह्याच्यात काय होत होतं की आपल्याकडे जी माहिती आहे, शिक्षकांकडेही माहिती होती, असं नाही की आम्ही त्यांना ती माहिती सांगितली, त्यांना माहिती होती त्या जी व्यक्तिमत्व त्यांना आवडत होती त्याविषयी. तर ती माहिती जेव्हा त्यांनी लिहिली, त्यांना ती अधिक छान प्रकारे मुलांना सांगता आली आणि ही माहिती सांगितल्यावर मुलांना त्यातून शिकता आलं. कारण नुसतंच धडा पटापट वाचणं आणि शिक्षकांनी तो रंगवून, खरा अनुभवून, स्वतः त्यावर विचार करून आपल्याला सांगणं, ह्यात एक फरक पडत होता. आणि रोजनिशीमुळे अजून असं झालं, एक छोटंसं उदाहरण सांगेन की आमच्याच भिवंडी महानगरपालिकेतले एक शिक्षक आहेत. तर त्यांनी हे सांगितलं की माझ्या वर्गातला एक मुलगा अभ्यासात वगैरे लक्ष देत नव्हता आणि त्यांना नंतर आढळून त्या रोजनिशीमधून कळलं की त्याला आई वडील नव्हते, आजीकडे राहत होता, त्याचा वाढदिवस कोणी साजरा करत नव्हतं. तर ह्यांनी ते रोजनिशीमधून कळल्यामुळे शाळेत त्याचा वाढदिवस साजरा केला आणि तो इतका खुलून गेला. कारण छोट्या छोट्या गोष्टी, एक सांगू का, मोठं शिक्षण ही नंतरची गोष्ट असते, पण पाया जो असतो तो या छोट्या छोट्या गोष्टीतून होत असतो. की माझ्याशी कोणीतरी प्रेमाने वागणारं आहे, ही गोष्ट मला खूप बळकटी देत असते पुढे जायला. आणि नंतरचं जे ज्ञान असतं ते आपण नंतर आपोआप जेव्हा बेस पक्का होतो तेव्हा कुठलीही गोष्ट जी आपल्याला आवडते ती घेणं कठीण राहत नाही. मुख्य असतं की आत्मविश्वास. तर ह्या अशा अनेक घटना घडत गेल्या, त्यातून हे सगळं साकारलं गेलं. म्हणजे अजून लिखाणाविषयी जर माझ्या सांगायचं झालं तर हाच उद्देश होता. प्रत्येक वेळेला लेखिका वगैरे मी नाही, म्हणजे तसं जर तुम्ही बघाल, व्याकरण वगैरे बघायला जाल तर कदाचित मी कमी पडेन त्यामध्ये. तर लिखाण हे ह्यानी केलं की मला होतं की मुलांशी संवाद हा मुख्य उद्देश होता लिखाण करताना. सत्यमेव जयतेपासून अगदी जेव्हा सुरुवात केली की मी अगदी तेव्हा सुरुवातीला माझी मुलं लहान असताना मी असं वाक्य लिहायची की मला ही मुलांना सांगायची आहेत, शाळेतल्या मुलांशी हा संवाद करायचा आहे. तेव्हा मला काही काळासाठी मी मुलांसाठी घरी राहिले होते, माझी मुलं लहान होती. तर मला असं वाटायचं की नाही हा बदल यायला हवाय, हे मुलांशी बोललं जायला हवंय. तर ते जे लिहायचे त्यातूनच सत्यमेव जयते हे पुस्तक आकाराला आलं आणि रीमा लागूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि त्यांनी फार छान प्रतिक्रिया तेव्हा बोलताना दिली, म्हणजे भाषण करताना दिली, वाचून अभ्यासपूर्वक छान प्रतिक्रिया दिली. ह्याचा मला फार आनंद वाटतो की त्याही स्वतः खूप टॅलेंटेड होत्या आणि त्यांनी त्यातलं जे मर्म होतं की मुलांनी प्रगती करण्यासाठी ते लिहिलेलं होतं ते अतिशय छानपणे व्यक्त केलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये. त्यानंतर सोल्जर इन मी, जसं म्हटलं, मी सैनिक ह्या विषयाकडे वळले आणि त्यातून मला खूप शिकायला मिळालं. सोल्जर इन मी भाग 2चं प्रकाशन त्यानंतर झालं. अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते ते पुस्तक प्रकाशित झालं आणि कॅप्टन वंजारी, अनेक मान्यवरांच्या प्रस्तावना देखील लाभलेली आहे. जस्ट बिलीव्ह हे मुलांसाठी लिहिलं की अशक्य असं काहीच नाही आणि डॉक्टर विजय आवाड यांनी त्याला प्रस्तावना. अगदी मी तुम्हाला इथेच थांबवतोय. तुमचं एक अजून देखील पुस्तक आहे ते म्हणजे यश म्हणजे काय. मला असं वाटतं ह्या पुस्तकाचा हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला, हिंदीत देखील हे पुस्तक आलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी खरं तर तुम्ही हे पुस्तक खरं तर लिहिलेलं आहे. कारण आज जर पाहायला लागलं तर तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास जो आहे तो खालावलेला कुठेतरी पाहायला मिळतो आणि त्यातूनच विद्यार्थी जे आहे हे प्रगतीकडे न जाता कुठेतरी अधोगतीकडे जायला आपण जाताना पाहतोय. या पुस्तकाबद्दल थोडक्यात आणि काय कन्सेप्ट होती, यश म्हणजे काय हे साकारण्यामागची. याच प्रवासात पुढे मला असं वाटलं की हे जे यश माझ्या मनात आहे की याला यश म्हटलं जातं, तर हे मान्यवरांच्या तोंडून जर आलं, जसं पुलंनी म्हटलंय की काय बोललं ह्यापेक्षा कोण बोललं ह्याला फार महत्त्व आहे, तर त्या दृष्टीने म्हटलं का नाही आपण मान्यवरांना विचारूया. मीरा बोरवणकर मॅडमचा एका सावित्रीच्या लेखी ह्या पुस्तकासाठी मी सहसंपादन करत होते, तेव्हा बोलण्याचा असा प्रसंग आला. तर तेव्हा मी त्यांना म्हणालेले की मॅडम, तुम्ही आज फार यशस्वी पोलीस अधिकारी आहात आणि एखादी शिपायाची जर मुलगा असेल आणि तुमचा मुलगा असेल आणि एखादी शिपाई बाई असेल, तर त्या दोघांनी जर एकत्र आले तर तुमचा मुलगा नक्कीच म्हणेल की मी खूप यशस्वी आहे, माझी आई खूप यशस्वी आहे. आणि त्या शिपाई बाईचा जर मुलगा असेल, त्यांनी म्हणावं अयशस्वी आहे का माझी आई, तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाल नाही नाही नाही, ती इक्वल यशस्वी आहे जितकी मी आहे. तर मला तेच वाटलं, म्हटलं हेच जे एवढ्या मान्य, ह्यांचे विचार मोठे आहेत म्हणून ही लोक मोठी आहेत. मग हे जे मोठे विचार आहेत, चांगले विचार आहेत, ते कुठेतरी लोकांसमोर यायला हवे की यश म्हणजे यशस्वी लोकांच्या नजरेतून यश काय आहे. तर मीरा बोरवणकर यांच्या इंटरव्ह्यूने सुरुवात झालेली आहे या पुस्तकाची आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अविनाश धर्माधिकारी, भरत दाभोळकर, अशा डॉक्टर नरेंद्र जाधव, नितीन गडकरी यांच्या अनेकांच्या इंटरव्ह्यूमधून, डॉक्टर रामाणी, अंजली भागवत आपली प्लेयर जी आहे,
तर ह्या अनेकांचे इंटरव्ह्यू आज घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या नजरेतून यश म्हणजे आज डॉक्टर रघुनाथ माशेलकर 36 डॉक्टरेट आहेत त्यांना. तर आपण बघताना एक कॉम्पिटिशन मुलांच्या मनात नेहमी असते, मला एवढं शिकायचं आहे, मला तेवढं. तर रघुनाथ माशेलकर म्हणतात त्यांची आई 3री फेल होती म्हणून तिला एका ठिकाणी नोकरी नाकारण्यात आली होती असं त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. तर म्हणाले आज तिला गुरु म्हटलंय त्यांनी. ही फार मोठी गोष्ट आहे ना. 36 डॉक्टरेट मिळवलेला मनुष्य 3री फेल व्यक्तीला आपला गुरु म्हणतो. आई का असे ना, तो म्हणतो तिच्या प्रेरणेमुळे मी हे शिकलो, मला कधीच एवढं शिकायचं नव्हतं. तिने सांगितलं की तू एवढा शिक की सगळ्या जगातल्या मोठ्या डिग्र्या तू घे. आणि ते म्हणतात की मला यश म्हणजे माझ्या 36 डॉक्टरेट्स नाही आहेत. मला जेव्हा मी रात्री बसतो आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या एका तरी मनुष्याच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी माझा उपयोग, माझ्या टॅलेंटचा, माझ्या टेक्नॉलॉजीचा, माझ्या नॉलेजचा उपयोग काही झाला आहे का, तर ते माझ्या दृष्टीने यश आहे. तर हे मला मुलांपर्यंत येणं हवं होतं की यश म्हणजे काय आहे. जे मगाशी मी तुम्हाला अजून एक बोरवणकर मॅडमचं उदाहरण सांगितलं. नितीन गडकरी यांनी फार सुरेख उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या मुलाचं यामध्ये, की त्यांनी दिलं आहे की माझ्या मुलाला 2nd क्लास मिळाला आणि एक दुसरा भाजी विकणाऱ्याचा मुलगा होता त्याला 1st क्लास मिळाला. आणि तो आजारी पडल्यानंतर सरांनी कशा प्रकारे त्याला मदत केली त्या मुलाला. ह्या मुलाचा मित्र होता तो भाजी विक्री करणाऱ्याचा मुलगा आणि आज तो एका चांगल्या ठिकाणी नोकरी करतो आहे. तर ते म्हणतात मला हे यश वाटतं. त्यांना कुठेही वाटलं नाही की मुलाला 2nd क्लास मिळालाय हे मी सांगतोय आणि त्या भाजीवाल्याच्या मुलाला 1st क्लास मिळालेला आहे. अभिमानाने त्यांनी सांगितलं की त्या मुलाने मिळवलं आणि आज तो खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करतो आहे. तर माझ्या दृष्टीने हे यश आहे. ते म्हणतात की चांगल्या माणसांच्या संपर्कात राहणं, चांगल्या माणसांच्या उपयोगी पडणं. हे बघा माणसं वेगवेगळी असतात पण आपल्याला त्यांच्यातलं चांगलं जे काय असेल ते घेता आलं पाहिजे आणि त्यातून पुढे. तर हे यश म्हणजे काय पुस्तक कुठेतरी आणि ह्यात डॉक्टर अनिल काकोडकरांनी याला प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यांनी हे कुठेतरी नमूद केलेलं आहे की त्यात एक विद्यार्थी आणि शिक्षक असा संवाद मध्ये आम्ही घातलेला आहे. तो काल्पनिक आहे पण मी लिखाणाच्या ऐवजी तो संवाद घातलेला आहे की ह्या प्रत्येकावर ते विद्यार्थी आणि शिक्षक आपली मतं व्यक्त करतात. तर ते म्हणाले हा संवाद फार परिणामकारक मला वाटतो की हा संवाद मुलांना एक्झॅक्टली त्यातून काय घ्यावं. कारण ह्या ज्या मी मुलाखती घेतल्या आहेत त्यांच्या मुलाखती टीव्हीवर देखील आलेल्या आहेत. असं नाही की मुलं ओळखतच नाही आहेत असं काही नाही आहे. माशेलकरांचा धडा 10वीच्या विद्यार्थ्यांना आहे पण त्यातून काय घ्यायला हवं तर ह्या गोष्टी तिथे त्या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संवादातून दिलेल्या आहेत. नक्कीच. पण एक महत्त्वाची गोष्ट आज जर आपण पाहायला गेलो तर विद्यार्थी आणि शिक्षक, पाल्य आणि पालक यांच्यात कुठेतरी जो मेळ बसायला हवा तो मेळ आजही कुठेतरी दिसत नाही आहे. विद्यार्थ्यावर नेमके कसे संस्कार असायला हवे, विद्यार्थी नेमका कसा असायला हवा, शिक्षकाने विद्यार्थ्याला कशा पद्धतीने समजून घ्यायला हवं, तुम्ही याच्यावर गाढा अभ्यास केलेला आहे. काय सांगाल एकूण कसं पाहता तुम्ही? अभ्यासपेक्षा माझा अनुभव आहे. काही वर्ष शाळांमधून काम करण्याचा. अभ्यास असं म्हणण्यापेक्षा अनुभव म्हणता येईल. तर पहिली गोष्ट मला असं सांगायला आवडेल की प्रत्येकाला परमेश्वराने एक व्यक्तिमत्व दिलेलं असतं आणि तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही त्याच्यावर लादायला जाऊ नका. मग पुस्तकातलं का असे ना दुसरं ते असे होते म्हणून तू असा बन, हे वाक्यच चुकीची सुरुवात करतं. तू जसा आहेस तसा तू बन, तू जसा आहेस ते तू स्वतःला जाण आणि त्यातून पुढे जा, हे सांगणं फार आवश्यक असतं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मला असं वाटतं की शिक्षकांनी त्यांचं शिक्षक असण्याबरोबर ऑफकोर्स गुरु असणं, त्यांच्याविषयी आदर असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याबरोबरीने पालकांनी किंवा शिक्षकांनी देखील त्यांचं एक मित्र होणं फार आवश्यक आहे. मित्र होणं, पुन्हा एक गोष्ट सांगते, मित्र होणं म्हणजे असं नाही की मुलांनी फाजीलपणे त्यांच्याशी बोलणं. ही फार एक कुठेतरी ती रेषा असते. किती जरी मित्र झालो तरी देखील एक वयाची म्हणा, अनुभवाची म्हणा एक रेषा असते. तर ती न ओलांडता एक मैत्रीपूर्ण मुलांशी नातं निर्माण करणं आणि त्यासाठी त्या मुलांना आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा आपल्याला कुठेतरी स्वतःला कायम स्वतः शिकत राहणं फार आवश्यक आहे. आपण जेव्हा शिकत राहतो तेव्हा आपल्याला त्यातल्या कमी, आता मी जर एखादी परीक्षा द्यायला आत्ता बसले ह्या वयात, मी देते मधून काही आवड म्हणून, तर तेव्हा मला कळतं रे किती अभ्यास करावा लागतो आणि तेव्हा कळतं रे विद्यार्थ्यांवर आपण एकदमच ओझं टाकणं किंवा 1 मार्क कमी मिळाला म्हणून त्यांना बोलणं. तर पहिली गोष्ट एक तर मार्कांनी व्यक्तिमत्व ठरत नसतं. ही प्रथम गोष्ट ही फार लक्षात घेणं आवश्यक आहे. इव्हन आपण बाहेरगावीच्या देशांमध्ये जर हा अभ्यास केला तर हे दिसून येईल की तिथे असं मार्कांवर विद्यार्थ्यांना वेठीला धरलं जात नाही
आणि तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व खुलू द्या. त्यांना जे विषय हवे ते, त्यांना मराठीच आवडत असेल समजा, इतिहास आवडत असेल तर गणिताची त्यांच्यावर फोर्स करू नका, त्यातून त्यांना कुठेतरी तुम्ही मोजणी करू नका. त्यांना जो आवडतो, त्यांना गणित आवडतो, त्यांना गणितामध्ये करू द्या. आणि कुठलाही विषय चांगला होण्यासाठी प्रथम त्यांना एक मानसिक जो बॅलन्स असतो, शांती, आज योगा बऱ्याच शाळांमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, पण खरा योग म्हणजे काय आहे तर खरं योग म्हणजे आपलं मन सक्षम असणं, मन आपलं सक्षम असणं, ह्याला खरा योग प्रकार, श्वासाचे प्रकार, किंवा मी स्वतः त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण तरी देखील मी हे सांगेन की नुसते हे प्रकार शरीराचे किंवा श्वासाचे हे परिपूर्ण नसून योग म्हणजे स्वतःशी ओळख आणि स्वतःशी जोडणं, जे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे योगाविषयी. तर हा जो आहे, मुलांना स्वतःशी ओळख करून देण्यामध्ये तुम्ही एक माध्यम बना. त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, कुठल्या विषयात. प्रत्येक शिक्षकाच्या वर्गात समजा ॲव्हरेज आपण 50 मुलं असतील तर मला माहिती आहे की कठीण आहे 50 मुलांची ओळख करून घेणं आणि त्यांना काय आवडते हे सांगणं कठीण आहे. पण ॲज अ ड्युटी म्हणून जेव्हा आपण सैनिकांना सॅल्यूट करतो तेव्हा ते देखील मला आढळून आलं की बरीच कठीण कामं करत असतात. तर त्यांना नुसता सॅल्यूट न करता, मी हे नेहमी सांगते विद्यार्थ्यांना, शिक्षकांना किंवा लोकांनाही, की आपण सैनिकांसाठी जर खरं करायचं असेल, कारण कित्येक सैनिक मला म्हणाले की आम्ही देशाचं रक्षण करतो पण तुम्ही देशाची अवस्था काय करून ठेवली आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांना सॅल्यूट नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही तुमची ड्युटी एक करा. 50 मुलांना समजून घेणं म्हटलं तर कठीण नाहीये, जेवढा 100% तुम्ही करू शकता तेवढं करा. आपलं मूल समजून त्यांच्याकडे जर लक्ष दिलं आणि या कॉम्पिटिशन मधून त्यांना बाहेर काढलं तर कित्येक गोष्टी चांगल्या होऊ शकतील. हल्ली जर पाहायला लागलं तर खूप स्पर्धा खरं पाहायला मिळते आहे विद्यार्थ्यांमध्ये देखील. पण शिक्षकांचा जर आपण विषय घेतला तर तुम्ही शिक्षकांवर देखील पुस्तक लिहिलेलं आहे, ते पुस्तक नेमकं काय आहे? सुवर्णकण हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर विजय आवाड यांनी संपादन केलेलं आहे व मी त्याचं सहसंपादन केलेलं आहे. तर हा ॲक्च्युली भाग्यश्री फाउंडेशनतर्फे हे पुस्तक करावं असं आमच्या मनात होतं आणि त्यासाठी फार योग्य व्यक्ती म्हणून डॉक्टर विजय आवाड यांना संपादनाकरिता मी विचारलं. आणि हे पुस्तक जे आहे ते मुख्यत्वे शिक्षक आणि मुलं यांच्या संबंधांवर आहे, कारण माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून हा पाया राहिलेला आहे. कुठल्याही विद्यार्थी घ्या, कुठलाही व्यक्ती घ्या, त्याला जर तुम्ही विचारलं की तुझ्या शालेय जीवनात तुला घडवणारी गोष्ट कुठली, जर त्याच्या आयुष्यात घडली असेल तर ती शिक्षकांनी तेव्हा दिलेला सपोर्ट, एक मानसिक सपोर्ट. ज्ञान हे पुस्तकातलं आहे, ते प्रत्येकाला घ्यावं लागतं, परंतु जो सपोर्ट मिळत असतो ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि ह्या पुस्तकामधून आपण ज्या अनेक मान्यवरांच्या परत मुलाखती आहेत, शिक्षकांच्या आहेत, येस मुलाखतीमध्ये त्यांनी कथा लिहिल्यात थोडक्यात. तर त्या अशा प्रकारे आहेत की माझ्या शिक्षकांनी मला कसं घडवलं. यात आपल्या कुलगुरू स्नेहलता देशमुख यांनी त्यांच्या शिक्षकांविषयी फार सुरेख उदाहरण दिलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला हे वाचायला आवडेल पुस्तक. आणि अशा अनेक मान्यवरांच्या ह्यात मुलाखती आहेत की आपल्या शिक्षकांनी आपल्याला कसं घडवलं याविषयी त्यांनी सांगितलं. नीला सत्यनारायण यांची मुलाखत आहे की त्यांनी मुलाखत म्हणजे कथा लिहिली आहे त्यांनी स्वतःविषयीची, आपल्या शिक्षकांविषयीची. एक गुरुना म्हणजे एक आदरांजली म्हणा त्या पद्धतीचं हे पुस्तक आहे. काही विद्यार्थ्यांनी देखील आपले म्हणजे ह्यांनी आता स्नेहलता देशमुखांनी विद्यार्थी म्हणून अनुभव लिहिलेला आहे, आपल्या शिक्षकांनी आपल्याला कसं घडवलं तर ह्याविषयी आहे. तर ती फार छान उदाहरणं आहेत. म्हणजे व्यक्तिमत्वाला आकार देणारा हा शिक्षक असतो. आज कुलगुरूंच्या देखील लेखनातून हे आलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर कशाप्रकारे हे आकार शिक्षकांनी द्यावा ह्याचं मार्गदर्शन शिक्षकांना मिळेल आणि कशाप्रकारे आपल्या गुरुकडून त्याला मान देऊन ज्ञान घ्यावं हे देखील मुलांना यातून शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. तर सुवर्णकण हे डॉक्टर विजय आवाड यांनीच दिलेलं नाव आहे. तर हे त्याच दृष्टीने उपयोगी म्हणजे हा वाटेवरचा एक चांगला सुवर्णकण होऊ शकतो असं मला वाटतं की विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं संपन्न करणारा एक सुवर्णकण होऊ शकतो. क्या बात आहे, ग्रेट. पण एक कुठेतरी डोक्यात माझं आलं, तुम्ही ज्यावेळेस सांगत होतात की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यावर खरं तर आपण भाष्य करत होतो. आता जर पाहिलं तर नुकत्याच परीक्षा संपलेल्या आहेत, विद्यार्थी सध्या ताणतणावात आहेत, कारण कधी रिझल्ट लागेल आणि रिझल्ट नेमका काय लागतो हा सगळ्यात मोठा प्रश्न
मुलांपेक्षा पालकांना जास्त टेन्शन असतं की अरे बापरे आता याचं काय होतं आहे, कारण हा फार मोठा प्रश्न. कारण 1 तारखेला म्हणजे रिझल्ट लागणार आहे 10वी आणि 12वीचा. यावेळेस मोठ्या प्रमाणात मुलं जी आहेत ही डिप्रेशनमध्ये जातात की काय होईल, काही घर सोडून जातात. यांना तुम्ही काय संदेश द्याल एकूणच, कारण खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्याचंच करतं दडपण असतं ते आईवडिलांचं. आईवडिलांना कुठेतरी अशा अपेक्षा करतात मुलांकडून असतात. अशा आईवडिलांना देखील तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल एकूणच? तेच मला सांगायला आवडेल की टेन्शन घेणं, पहिली गोष्ट स्वतःशी जेव्हा ओळख होते ना तेव्हा आपली कपॅसिटी कळलेली असते. मला 60% मिळाले म्हणून मी कमी होत नाही. अगदी मॅक्स टू मॅक्स मी फेल झालो तरी देखील मी कमी. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आज की ज्यांनी म्हणजे अकॅडमिकली तुम्ही बघितलं तर तेवढं शिक्षण न घेता देखील फार मोठी प्रगती केलेली आहे. तर ही जी उदाहरणं, अनेक उदाहरणं, मी मुद्दामून घेत नाही आहे नावं, पण अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी म्हणजे शैक्षणिक प्रगती नसताना देखील अनेक क्षेत्रात यश मिळवलेलं आहे. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की मार्कांनी मनुष्य घडत नसतो. मार्क फक्त एका दुसऱ्या मार्का किंवा कुठल्याही, मी तर म्हणते मॅक्स टू मॅक्स काही फेल झालं तरी आयुष्य संपलं का, असं कधीच होत नसतं. आयुष्य पुढे चालू राहत असतं आणि आपण त्याचा रिस्पेक्ट करायला हवा ह्या गोष्टीचा की आपल्याला देवाने चांगलं आयुष्य दिलेलं आहे. कित्येक वेळेला असं होतं आपण की माणसाच्या हातात, म्हणजे एखादं जर तुम्ही आजारी व्यक्ती बघितली किंवा कॅन्सरग्रस्त व्यक्ती बघितली, अशांना भेटण्याचा योग आला होता, तर कळतं की त्यांच्याकडे क्षण उरलेले नाही आहेत आयुष्यातले. तर आपल्याला दिलेले आहेत आणि ते आपण आत्महत्येने गमवावे ही फार म्हणजे वाईट गोष्ट आहे. म्हणजे यासारखी वाईट मनोवृत्ती नाही मी म्हणेन की आत्महत्या करण्यासारखी, नुसतीच दुबळी नाही तर ही वाईट मनोवृत्ती देखील आहे. तर आपण ह्यापासून जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आत्मविश्वास येतो, आपली आपल्याशी ओळख होते, तेव्हा कधीही आपली पावलं ह्याकडे वळणार नाहीत. आणि पालकांनी देखील अगदी जे झापड लावल्यासारखे आपण पुढे जात असतो ना की अमुक झालं, कित्येक उदाहरणं अशी आहेत की जे यशस्वी म्हणजे चांगली डिग्री मिळवून देखील नंतर आयुष्यात यश न आल्यामुळे आत्महत्या केलेली आहेत. तर अशी देखील बरीच उदाहरणं आहेत. तर अभ्यास हे काही असं नाही आहे की अमुकच डिग्री मिळाली म्हणजेच आपण यशस्वी झालो, अशी गोष्ट नाही आहे. अमुकच भाषाच यायला हवे असं काही नाही आहे. कित्येक तुम्ही कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही ठिकाणी हे यश हे मिळवू शकता. आणि ते यश मिळवण्यासाठी पहिली गोष्ट आहे तुमच्यामधला आत्मविश्वास. तो मुलांनी कधीही कमी होऊ देता कामा नये. आणि शिक्षक आणि पालकांची फार मोठी जबाबदारी आहे की मूल कसंही असेल म्हणजे तरी देखील त्यांना समजून घेऊन एक वळण लावणं त्यांना फार आवश्यक आहे. प्रसंगी धाक दाखवणं, पण त्याचा उद्देश, जसं मी मगाशी म्हणाले की उद्देश जर वेगळा असेल तर धाक दाखवायला काही हरकत नाही आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे कितीतरी आज जगात एवढी संधी आहेत, एवढ्या गोष्टी आहेत. तुम्ही विविध वाचन कराल, आणि वाचनासारखा चांगला मित्र नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही कायम वाचन करत राहायला हवं. अगदीच हे नाही तर तुम्ही आज किती ऑनलाईन देखील आपण वाचू शकतो गोष्टी. पुस्तकच जर वाचायचं नसेल, कुठल्याही भाषेत तुम्ही वाचू शकता. फक्त एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आपण 1000 पुस्तकं वाचली पण त्यातलं घ्यायचं काय हे न कळल्यामुळे, हल्लीच एक इंग्लिश न्यूजपेपरमध्ये एक रिपोर्ट वाचला की केम्ब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केलेला की सोशल मीडियामुळे हल्लीच्या तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत आहे बराच. तर हा विपरीत परिणाम कशामुळे होते? सोशल मीडिया आवश्यक नाही आहे का? आता आवश्यक आहे. कारण आपल्याला एका मिनिटात जगातल्या प्रत्येक बातमी कळते, पण तुम्हाला तो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे जे नॉलेज आहे ते तुम्हाला आपला शाळेत पाया मजबूत करतानाच दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपली भारतीय संस्कृती देखील मी म्हणेन, आज त्यावर आपण बोलत नाही आहोत तर मी त्यावर जास्त नाही बोलणार, पण भारतीय संस्कृतीची ओळख ज्याला झाली आहे, माझ्या अनुभवाने सांगते, त्याचं कधीही पाऊल इकडे तिकडे वळणार नाही. त्याला माहिती असेल की मला यातून काय मिळवायचं आहे, मला काय घ्यायचं आहे आणि कशा रीतीने मला पुढे जायचं आहे. सो दॅट इज व्हेरी मच हेल्पफुल मुलांना. आणि हे जर योग्य मेळ जर घालता आला पालकांना आणि विद्यार्थ्यांना की मला काय हवं आहे हे जाणून मी जर जगात पाऊल ठेवलं तर आत्मविश्वासाने ठेवलं जाईल आणि मला कुठेच काही कमी पडणार नाही. जेव्हा आपल्याला माहिती असते की मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मला एक्झॅक्ट काय पुढे जायचं आहे, हे जेव्हा माहिती असतात. एक छोटंसं उदाहरण मी संपवताना सांगते की बहिणाबाईच्या कविता फार मोठं, म्हणजे मला इतक्या वाचनामधून पण बहिणाबाईंनी जे सांगितलेलं आहे म्हणजे मला फार आवडतं. ते अनेक संत साहित्य मला आवडतं, पण बहिणाबाईच्या कवितांमधून जे ज्ञान तिने दिलेलं आहे. आज बहिणाबाई शिकलेली होती का? तर मला नाही वाटत ते शाळेत देखील गेल्या होत्या.
पण ती जर एवढं मोठं ज्ञान देऊ शकते, तुकाराम महाराजांनी जे ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज कुठे शाळेत गेले होते? जी ज्ञानेश्वरी आम्ही डोकं फोडलं तरी लिहू शकणार नाही आणि 100 पुस्तकं लिहिली तरी त्या ज्ञानेश्वरीची बरोबरी कधीही करू शकणार नाही. तर अशी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज कुठे? हे जे सत्य आहे, जे आपली संस्कृती आहे, ही जर जाणून मुलं पुढे गेली तर कधीच त्यांना गर्व होणार नाही, कधीच त्यांना मग काही वाटणार नाही. ज्ञानेश्वरांना कुठे काय मिळालं होतं? त्यांच्या करण्याबद्दल त्यांना काहीच नाही मिळालं, तर मला इतकंच कमी मिळालं असं वाटणार नाही. ती कॉम्पिटिशन मनात येणार नाही आणि आपण एक सकारात्मक रीतीने पुढे जात राहू. आत्मविश्वास आपला कमी, कारण जुनं ते सोनं म्हणतात, त्यात कुठेतरी तथ्य आहे. आणि किती जरी आपण नाकारलं तरी देखील ते आपल्याला न नाकारता येण्यासारखं सत्य आहे. तर ह्या दृष्टीने जर मुलांनी हे जाणलं आणि पालकांनी मुख्य म्हणजे, आणि आपल्या मुलांना उगाचच कुठले त्यांच्या आवडीनुसार पुढे जायला दिलं, तर मला नाही वाटत की कधी अशी वेळ येईल जिथे यश मिळवायचे ते मिळवणारच. आज नाही तर उद्या. म्हणजे आज समजा 60% मिळाले असतील, पण उद्या एखादा चित्रकार म्हणून तो नावारूपाला यायचा असेल, एखादा डान्सर म्हणून नावारूपाला यायचं असेल, एखादा गायक म्हणून यायचं असेल, त्याची आवड ओळखून त्याला करू द्या. सो कधीच असं होणार नाही की मुलं पुढेच येणार नाहीत, कारण परमेश्वराने प्रत्येक जीव हा काहीतरी हेतूनी घडवलेला असतो. हे जेव्हा योगशास्त्र शिकताना लक्षात आलं, आणि प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं असतं. एकच मी चांगला आहे आणि मी सगळ्यांना काहीतरी लेक्चर देणार आहे, ही खूप चुकीची भावना आहे. तर त्यातून जर जाणीव झाली प्रत्येकाला ती, आणि ह्याच भावनेने आपण फाउंडेशनचं आणि लिखाणाचं कार्य करत आहोत की प्रत्येक जीवाला, म्हणून त्या आमचं हेच आहे की माझे भाग्य माझ्या हाती, जाणिले आहे मी, कुणी न येऊनी करतो उद्धार, ओळखले आहे मी, मीच उठणे मीच चालणे ध्येयाच्या रस्त्यावरुनी, संगे आहे भाग्यश्री. भाग्यश्री म्हणजे जी माझ्या हृदयातील शक्ती, माझ्या हृदयातील शक्तीशी माझी ओळख झाली की माझी प्रगती कोणी येऊन वगैरे माझी प्रगती नाही करू शकणार आहे. म्हणजे माझ्या मुलांची मी नाही करू शकणार, तर दुसऱ्यांची तर दूरची गोष्ट आहे. माझ्या हृदयातली शक्तीची ओळख माझ्या शिक्षकांनी, माझ्या पालकांनी मला जर करून दिली तर ती फार चांगली गोष्ट आहे, आणि तेवढीच फक्त आवश्यकता असते. बाकी त्याचा तो आकार घेत पुढे जात असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की जे पालक किंवा जे विद्यार्थी ही आपली चर्चा ऐकत असतील ते नक्कीच सकारात्मक झाले असतील, आणि विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे मला असं वाटतं रिझल्टला सामोरे जातील, आणि पालक देखील त्यांना ॲक्सेप्ट करतील असं मला वाटतं. किती टक्के मिळाले तरी ते यशस्वीच असतील. क्या बात आहे, क्या बात आहे, बढिया. अगदी आपण शेवटात आलेलो आहे या चर्चेच्या, पण मी सांगू इच्छितो की शिल्पा जी आहेत, ह्या शिल्पाजी त्यांना समाजसेविका म्हटलं तर त्यांना आवडत नाही, कारण ते म्हणतात की मी छंद म्हणून करते, मला आवड म्हणून हे सगळं करते, पण ड्युटी म्हणून करते. जेव्हा सैनिकांना भेटले मला हे कळून आलं, म्हणजे अपंग सैनिकाला एकदा मला भेटण्याचा योग आला, तेव्हा तो बेडवर पडलेला पूर्णपणे पॅराप्लेजिक सैनिक, त्याला मी म्हटलं तू कशाला सैन्यात आला, दुसरीकडे नोकरी का नाही केली? तो रागावून मला म्हणाला की मेरी ड्युटी हे आहे, आणि मी अजूनही माझ्या युनिटचा भाग आहे, मी अजूनही काम करते. पाय गेले तर काय झालं, डोकं चालतंय ना. तर मला ती ड्युटी तेव्हापासून जास्त जाणवलं, मला शिकायला मिळालं की ड्युटी आहे आपली. आपण कोणीच कोणावर उपकार करत नसतो, पण उपकार करून कोणाचं काही चांगलं किती जणांचं करणार तुम्ही? 5-10 जणांचं. आपण एक फक्त मार्ग दाखवण्याचं ड्युटी म्हणून जर केलं तर अनेकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. क्या बात आहे. शिल्पाजी ह्या खरं तर ज्या बंदी असलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी देखील काम करतात, त्यांना देखील त्यांच्यावर कुठेतरी मानसोपचार करण्याचं त्यांचं काम आहे. पण अगदी शिल्पाची नव्यानं येणारं तुमचं पुस्तक जे आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायचं. हे पुस्तक नेमकं काय आहे, काय सांगा? एक तर आता यश म्हणजे कायचा भाग 2 पण येतोय, त्यात अनेक मान्यवरांच्या विविध मुलाखती आहेत, आणि दुसरं राम आयन म्हणून एक पुस्तक लिहिते आहे. आयन म्हणजे स्वभाव. तर रामाचा स्वभाव मला असं आढळून आलं की रामायण हा आपला भारतीय संस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. सिरियलमधून मुलांना माहिती असतं रामायण, पण रामाचा अभ्यास कोणी करत नाही. आणि मला फार वाटलं की रामाचा अभ्यास जर केला गेला, रामाच्या स्वभावाचा अभ्यास जर केला गेला, तर मुलांना नक्कीच आपली स्वतःची वैयक्तिक प्रगती आणि त्या अनुषंगाने समाजाची आणि देशाची प्रगती अतिशय चांगल्या रीतीने, आपण राम मंदिर उभारणं वगैरे म्हणतो त्यावरून चर्चा करतो, ठीक आहे, मला त्यात बोलायचं नाहीये, पण मला एवढं सांगायचं आहे की
त्यापेक्षा देखील फार महत्त्वाचं आहे की रामाला जाणलं का, राम म्हणजे कोण होता, ज्याचं मंदिर उभारायचं, ज्याच्याविषयी आपण बोलतो, फार ठीक आहे, पण तो राम म्हणजे कोण होता. तर मला एक थोडक्यात सांगते तुम्हाला की त्या रामाला जर जाणलं तर बऱ्याच काही गोष्टींची उकल आयुष्यातल्या होईल असं मला प्रामाणिकपणे वाटलं. आणि अनेक तरुणांशी बोलताना आढळून आलं की त्यांना माहिती नाही. एक तर नाटक मला एका मुलीने, कलाकार असणारे, सांगितलं की आम्ही असं नाटक करतो की जिथे शूर्पणखा चांगली दाखवली आणि भारतभर प्रयोग करतो म्हणाली. मी नाव नाही सांगणार तिचं. तर म्हणाली मला तिथे खूपच हे वाटलं की अरे शूर्पणखा चांगली आणि तिने रामाला प्रपोज केलं तर काय वाईट आहे, तिचं नाही का मत आहे. तर मला हे खूप वेगळं वाटलं की अरे काय हे कलाकार असणारी चांगली मुलगी जिची मुलाखत मी घेत होते. तर म्हटलं अरे नाही, हे ठीक आहे, स्वातंत्र्य वैयक्तिक असायला हवं, प्रत्येकाला असायला हवं, पण कुठेतरी तो बेतालपणा होता कामा नये. तर ह्यासाठी हे गेली 4 वर्ष लिहिते आहे मी, अभ्यास करते आहे. मी नाही म्हणणार की मी यावर पूर्ण भाष्य करू शकेन, कारण रामायण हा फार गहन विषय आहे. पण माझ्या परीने खारीचा काय वाटा असतो ना, तो एक छोटासा उचलण्याचा मी पुन्हा ह्याच उद्देशाने की मुलांशी संवाद ह्याच उद्देशाने प्रयत्न केलेला आहे त्या पुस्तकामध्ये. तर ते येईल लवकरच. आणि माझ्या मते ग्रंथाली प्रकाशन मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ते एकत्र आणत आहे, कारण मुलं तरुण इंग्रजीमध्ये जास्त वाचतात आणि दॅट इज द फॅक्ट, आपण ते नाकारू शकत नाही. सो ते आल्यावर त्याच्यावर चर्चा होईलच पुढे. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच शिल्पाजी, तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि खूप चांगल्याने उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. तुमचं खूप खूप आभार, अभिनंदन आणि तुमच्या पुढील पुस्तकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच आज आपल्यासोबत होत्या शिल्पा खेर आणि त्यांच्याकडून खरं तर जाणून घेतलं आपण की विद्यार्थी नेमकं कसा असायला हवा, विद्यार्थ्यावर संस्कार नेमके कसं असायला हवे, आणि विद्यार्थी आणि पालक म्हणजे मुलगा, पाल्य आणि पालक, त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला मेळ नेमका कसा बसायला हवा, शिक्षकांना नेमकं कसं ओळखायला हवं, विद्यार्थ्याचं नेतृत्व, कलागुण नेमकं कसं विकसित करायला हवं, यावर खरं तर आज मार्गदर्शन केलं. तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.